नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल साऊंड्स ऑफ व्हावेल ई असणाऱ्या शब्दांचा अभ्यास करणार आहोत. मागच्या व्हिडिओमधून आपण मल्टिपल साऊंड्स ऑफ व्हावेल ए असलेल्या शब्दांचा अभ्यास केला होता, ज्यात शब्दांमधला पहिला स्वर ए होता आणि येणारा दुसरा स्वर बदलणारा होता. आता या व्हिडिओतील शब्दांमध्ये देखील दोन स्वर असतील, ज्यातील पहिला स्वर असेल ई आणि त्याचा आवाज त्याच्या 3 आवाजांपैकी कोणताही एक असू शकतो. दुसरा स्वर 5 स्वरांपैकी कोणताही एक स्वर असेल आणि त्याचा आवाज 18 आवाजांपैकी कोणताही एक आवाज असू शकतो. चला तर मग अभ्यासाला सुरुवात करूया. उदाहरण म्हणून आपण या शब्दाचा अभ्यास करूया, जिथे ईचा पहिला आवाज ए आहे आणि दुसऱ्या स्वराच्या उच्चारात विविधता आहे. एल ई टी टी ई आर लेटर. येथे बघा, पहिला स्वर आहे ई, ज्याचा आवाज आहे ए, आणि दुसरा स्वरही ईच आहे, पण त्याचा आवाज आहे अ. अशाच काही शब्दांचा पुढे अभ्यास करूया. लेटर, बेटर, शेल्टर, लेसन. इथे बघा, दुसरा स्वर ओ आहे आणि त्याचा आवाज आहे अ. रेकन, बेकन, वेंडर. आता अशा शब्दांचा अभ्यास करूया जिथे ईचा आवाज अ आला आहे आणि दुसरा स्वर 5 स्वरांपैकी कोणताही एक असू शकतो. त्या दुसऱ्या स्वराचा आवाज 18 आवाजांपैकी कोणताही एक आवाज असू शकतो. हर्मिट, परमिट, वर्बल, थर्मल, सर्व्हर, मर्चंट, सर्पंट. आता आपण असे शब्द बघणार आहोत ज्यात ईचा आवाज ई आहे, दुसरा स्वर 5 स्वरांपैकी कोणताही एक असेल आणि त्याचा आवाज 18 आवाजांपैकी कोणताही एक आवाज असेल. काही उदाहरणे बघूया. मीटर. इथे पहिल्या ईचा आवाज ई आहे आणि दुसऱ्या ईचा आवाज अ आहे. रिझल्ट, बिगिन. इथे आपण असे काही शब्द पाहिले ज्यात पहिला स्वर ई होता आणि त्याचा आवाज त्याच्या 3 आवाजांपैकी कुठलाही एक आवाज होता. दुसरा स्वर मात्र बदलत जाणारा होता आणि त्याचा आवाजही 18 आवाजांपैकी कोणताही एक आवाज होता. चला अजून काही उदाहरणे पाहूया ज्यात ईचा आवाज ए असेल आणि मागच्या स्वराचा आवाज बदलत जाईल. रेझिस्ट, प्रेडिक्ट, सेल्फिश, चेरिश, रेलिश. काही शब्द असे पाहूयात ज्यामध्ये ईचा आवाज ई असेल पण मागच्या स्वराच्या आवाजात बदल असेल. रिजेक्ट, सिलेक्ट, निग्लेक्ट, इव्हेंट, प्रिव्हेंट. चला तर मग आतापर्यंत आपण
मल्टिपल साऊंड्स ऑफ वॉवेल ई मध्ये जे जे शिकलो त्याचा सराव करूया. महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर. तुम्ही मागे राहू नका. लीप फॉरवर्ड विकसित टेक्निक्सचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा.